नमस्कार विद्यार्थी मित्र हो. दिवाळीनंतर पुन्हा एकदा आपण आता ऑनलाईन अभ्यासाला सुरुवात करणार आहोत. NMMSचे जे व्हिडिओ आपण पाठवत होतो त्यामध्ये काही कालावधीसाठी दिवाळी आणि परीक्षा यामध्ये जरा गॅप पडला. आता पुन्हा आपण अभ्यास करणार आहोत. आता NMMSचे जे फॉर्म आहेत ते सर्वांचे भरून झालेलेच आहेत. त्याच पद्धतीने NMMSसाठीचा अभ्यासक्रम, प्रश्नपत्रिकेचं स्वरूप, ही सगळी जी PDF आहे ते मी तुम्हाला पाठवलेलं आहे. दिनांक 14 मार्च 2021 रोजी तुमची NMMSची परीक्षा होणार आहे. त्या दृष्टीने आपण अभ्यास करायचा आहे. अभ्यासासाठी जी काही मदत आवश्यक आहे सर्व शिक्षक व्हिडिओ पाठवतील. तुम्ही स्वतः त्याचा व्हिडिओ बघून अभ्यास पूर्ण करायचा आहे आणि प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सुद्धा सराव करायचा आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फॉर्म भरताना ज्या विद्यार्थ्यांनी काही डॉक्युमेंट्स अपूर्ण ठेवलेले आहेत, उदाहरणार्थ उत्पन्नाचा दाखला असेल, बँकेचं अकाउंटचं पासबुक असेल, की ज्यांनी व्हॉट्सअपला वगैरे पाठवलं आणि आणून दिलेलं नाही, त्या सगळ्या विद्यार्थ्यांनी राहिलेले कागदपत्रही पूर्ण करायचे आहेत. ज्यांनी परीक्षा फी 100 रुपये दिलेली नसेल त्यांनीसुद्धा ती पूर्ण करायची आहे आणि परीक्षेच्या दृष्टीने अभ्यासाला सुरुवात करायची आहे. आजपासून आपण व्हिडिओ पाठवायला सुरुवात करीत आहोत. तुम्हीही अभ्यासाला सुरुवात करायची आहे. सगळ्यांना अभ्यासासाठी शुभेच्छा. नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण आपल्या चौथ्या प्रकरणाला भूमितीय आकृत्यांवरील प्रश्न या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत. या प्रश्न प्रकारांमध्ये तुम्हाला भूमितीमधील आकृत्यांचा उपयोग करून प्रश्न विचारलेले असतात. भूमितीय आकृत्या म्हणजे कोणत्या? तर त्रिकोण, चौकोन, आयत, चौरस, वर्तुळ इत्यादी आकृत्यांच्या सहाय्याने प्रश्न तयार केलेले असतात. आणि या प्रश्नांमध्ये तुम्हाला आकृत्यांवरील प्रश्नांमध्ये त्रिकोणांची संख्या, चौकोनांची संख्या, चौरसांची संख्या, आयताची संख्या, पंचकोनांची संख्या अशा पद्धतीने प्रश्न विचारलेले असतात. तर दिलेली आकृती पाहून प्रत्यक्ष त्रिकोणांची संख्या किंवा चौरसांची संख्या, चौकोनांची संख्या तुम्हाला जे काही विचारलेलं असेल ते प्रत्यक्ष आकृती पाहून विचारलेल्या प्रश्नांची संख्या ही ठरवायची असते. आता यामध्ये तुम्हाला सुरुवातीला थोडंसं कठीण जाणार, परंतु जर ज्या ठिकाणी छेदनबिंदू दिलेले आहेत त्या छेदनबिंदूच्या ठिकाणी ABCD अशा पद्धतीने तुम्ही अल्फाबेट्स दिले, नावं दिले, अक्षरं दिली, तर त्या ठिकाणी तुम्हाला जी नावं आहेत त्या नावांच्या साहाय्याने वेगवेगळे किती त्रिकोण तयार होतात, मग त्या त्रिकोणांची नावं लिहिणार, किती चौकोन तयार होतात, चौकोनांची नावं लिहिणार, किती चौरस तयार होतात, किती आयत तयार झाले, पंचकोन किती झाले, आयत आणि चौरस नसलेले चौकोन कोणकोणते आहेत, अशा पद्धतीने तुम्हाला वेगवेगळे प्रश्न हे विचारलेले असतात. तर बघा, हे जे तुम्हाला प्रश्न दिलेले आहेत ते तुम्हाला त्यांचं स्पष्टीकरणसुद्धा दिलेलं आहे. तर स्पष्टीकरणामध्ये बघा, पहिली जी आकृती आहे या पहिल्या आकृत्यावर तुम्हाला इथं 4 आकृत्या दिलेल्या आहेत. तुम्हाला किती आकृती दिलेल्या आहेत? 4 आकृत्या दिलेल्या आहेत आणि 4 आकृत्यांपैकी तुम्हाला त्या ठिकाणी पहिला प्रश्न बघूया आपण. पहिली आकृती विचारात घेऊया. या पहिल्या आकृतीमध्ये तुम्हाला समजा आपण या ठिकाणी नाव दिलं A, B, C आणि D. तर या ABCD नावं दिल्यानंतर तुम्हाला हे जे राहिलेले छेदनबिंदू आहे तिथं पण तुम्ही नावं देऊ शकतात. इथं देणार E, इथे देणार F, इथे देणार G, इथं देणार H. अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळी नावंही देऊ शकतात. मग यावर तुम्हाला कोणकोणती प्रश्न विचारलेले असतील? आता ही 1 नंबरची जी आकृती आहे ती पहिली आकृती आपण त्या ठिकाणी विचारात घेणार आहोत. या पहिल्या आकृतीमध्ये पहिला प्रश्न जो दिलेला आहे तुम्हाला तो आहे आकृती 1 मध्ये असलेल्या चौरसांची संख्या किती? तर चौरस म्हणजे 4ही बाजू समान असलेली आकृती. मग चौरसांच्या संख्येमध्ये तुम्हाला हा एक पहिला चौरस त्या ठिकाणी मिळणार आहे आणि त्यानंतर दुसरा चौरस मिळणार आहे ज्याच्या 4ही बाजू समान आहेत तो हा. म्हणजे तुम्हाला चौरसांची संख्या जी आहे ती या ठिकाणी या पहिल्या आकृतीमध्ये चौरस किती आहेत? 2 चौरस आहेत. बाकी इतर जर तुम्ही बघितलं तर बाकी त्या ठिकाणी तुम्हाला आयत दिसतील, वेगवेगळ्या प्रकारचे चौकोन दिसतील, परंतु चौरस जे आहेत त्या चौरसांमध्ये फक्त तुम्हाला त्या ठिकाणी
दोनच त्या ठिकाणी चौरस दिसतात. पहिला म्हणजे हा एक, तुम्ही समजा त्या ठिकाणी नावं दिलेली असतील ए, बी, सी आणि डी, तर पहिला चौरस मिळाला ए, बी, सी, डी. त्यानंतर पुन्हा नावं दिलेली असतील, समजा तुम्हाला ई, एफ, जी आणि एच, एवढे त्या ठिकाणी छेदनबिंदू आहेत, तेवढी नावं दिली तर पहिला चौरस मिळेल ए, बी, सी, डी आणि दुसरा मिळेल ई, एफ, जी, एच. अशा पद्धतीने दोन चौरस त्या ठिकाणी तुम्हाला मिळतील. त्यानंतर बघा दुसरा प्रश्न आहे, आकृती 1 मध्ये असलेल्या त्रिकोणांची संख्या किती. आता ही जी आकृती तुम्हाला दिलेली आहे यामध्ये त्रिकोण किती आहेत, त्रिकोण आपल्याला त्या ठिकाणी शोधायचे आहेत. त्रिकोणांच्या संख्येमध्ये बघा, हा पहिला त्रिकोण, हा दुसरा त्रिकोण, हा तिसरा त्रिकोण, हा चौथा त्रिकोण. त्यानंतर या ठिकाणी हा एक त्रिकोण तयार होतोय आणि हा दुसरा त्रिकोण तयार होतो, म्हणजे हा 5वा त्रिकोण आणि हा एक 6वा त्रिकोण. असे तुम्ही नंबर्स त्या ठिकाणी टाकले, ज्या आकृत्या तुम्हाला विचारल्या आहेत, त्रिकोण विचारल्या तर त्रिकोणांमध्ये नंबर टाकले, नावं दिली तरीही चालेल आणि नंबर टाकले तरीसुद्धा चालेल. ज्या पद्धतीने तुम्हाला सोपं सोयीचं होणार अशा पद्धतीने त्या ठिकाणी तुम्ही त्या त्रिकोणांची किंवा दिलेल्या आकृत्यांची संख्याही शोधू शकतात. मग या ठिकाणी तुम्हाला या आकृतीमध्ये किती त्रिकोण दिसत आहेत, 6 त्रिकोण दिसत आहेत. आणखीन कुठल्याही प्रकारचा त्रिकोण इथे तयार होत नाही, म्हणजेच आकृती 1 मध्ये असलेल्या त्रिकोणांची संख्या किती आहे, 6 आहे. तर बघा त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, आकृती 1 मध्ये आयत किती आहेत आणि कंसात दिलेले चौरस नसलेले. म्हणजे तर बघा चौरस जो आहे तो आयतही असतो, चौरस हा सगळ्या प्रकारचे चौकोन असतो, समभुज चौकोन असतो, तो आयत असतो. मग मग तुम्हाला प्रश्नात जे दिलेलं आहे ते काय दिलं आहे की आयत आहे परंतु चौरस नाही. आयत आहे चौरस नाही म्हणजे फक्त समोरासमोरच्या बाजू त्या ठिकाणी एकरूप आहेत. अशा प्रकारचे तुम्हाला किती आकृत्या, कितीच आयत तयार झालेले दिसतात या आकृतीमध्ये. तर सगळ्यात पहिलं हा एक आयत तयार झाला आहे आणि हा दुसरा आयत तयार झालेला आहे. म्हणजे तुम्हाला हा एक आयत आणि हा दुसरा आयत, हे दोन आयत त्या ठिकाणी मिळतात. दुसरा कोणत्याही प्रकारचा आयत इथं दिसत नाही, चौरस दिसतो परंतु आयत दिसत नाही. म्हणजे एकूण आयतांची संख्या किती आली तर मग 2 झाली. किती आयत तयार होतात पहिल्या आकृतीमध्ये, 2 आयत तयार होतात. त्यानंतर आकृती 1 मध्ये चौकोन आयत पण नाहीत आणि चौरस पण नाहीत, अशा चौकोनांची संख्या किती. चौकोनाची व्याख्या काय, तर चार बाजू असलेली बंदिस्त आकृती. मग 4 बाजू असलेली बंदिस्त आकृती जी आहे ती तुम्हाला त्या ठिकाणी शोधायची, परंतु ते चौरस नसले पाहिजे. आता बघा आपण या ठिकाणी हे 2 चौरस शोधले होते, हा एक आणि हा दुसरा. त्यानंतर इथे आपण 2 आयत शोधले होते, हा एक आणि हा दुसरा. म्हणजे हे 4 सोडून तुम्ही किती त्या चौकोन त्या आकृतीमध्ये शोधू शकतात, असे चौकोन शोधायचे. मग 4 बाजू असलेली बंदिस्त आकृती कोणकोणती तयार होते, तर सगळ्यात पहिलं आपण या ठिकाणी बघितलं तर ही एक आकृती तयार झाली बघा, बरोबर. तशीच दुसऱ्या बाजूची पण त्याच पद्धतीची ही दुसरी आकृती तयार झाली, हा पण एक चौकोन आहे. त्यानंतर राहिलेली 1, 2, 3, 4 बाजू असलेली हा एक चौकोन आणि 1, 2, 3, 4 बाजू असलेली हा दुसरा चौकोन. म्हणजे चौकोन जे आहेत, चौकोन तयार किती होतात, इकडे 1, इकडे 2, त्यानंतर ह्या बाजूचे इकडे 3 आणि इकडे 4. म्हणजे अशा पद्धतीने 4 चौकोन यामध्ये तयार होतात. या आकृती 1 वरचे प्रश्न. मग अशी आकृती दिलेली असेल तुम्हाला आणि त्या आकृतीमध्ये त्रिकोण किती, चौकोन किती, मग चौकोनामधले प्रकार, चौरस किती तयार होतात, आयत किती तयार होतात, चौरस सोडून किती आयत तयार होतात, आयत सोडून किती चौकोन तयार होतात, आयत आणि चौरस सोडून, असे वेगवेगळे प्रश्न हे विचारलेले असतील. त्या प्रश्नांमध्ये तुम्हाला काय विचारलेलं आहे याचं व्यवस्थित त्या ठिकाणी बघायचं आहे, प्रश्नाचा अर्थ समजून घ्यायचा आहे आणि अर्थ समजून घेऊन मग उत्तर हे शोधायचं आहे. बघा हे पहिल्या आकृतीवरचे प्रश्न आहेत. ही दुसरी आकृती,
दिलेली. दुसऱ्या आकृतीमध्ये बघा, दुसऱ्या आकृतीमध्ये तुम्हाला एक मोठा आयत दिसतोय. हा एक मोठा आयत दिसतोय, बरोबर. त्या आयतामध्ये तुम्हाला अशा पद्धतीने ह्या दोन रेषा आणि ह्या दोन रेषा दिसत आहेत. त्यामुळे मध्ये एक चौरस तयार झालेला दिसतोय, बरोबर. त्यानंतर यामध्ये आणखीन इकडे एक चौरस दिला आहे, इकडे एक चौरस दिला आहे. या चौरसामध्ये ह्या रेषांमुळे आणखीन 4 चौरस तयार होतात. इथं सुद्धा 4 चौरस तयार होत आहेत. त्या अशा पद्धतीने तुम्हाला ही आकृती दिलेली आहे आणि त्यावर आधारित प्रश्न विचारलेले आहेत. त्या प्रश्नांमध्ये पहिला प्रश्न विचारला आहे की आकृती 2 मध्ये चौरसांची संख्या किती. ही जी आकृती 2 आहे, इथं चौरसांची संख्या तुम्ही मोजली तर बघा, हा इथे जो चौरस आहे तो एक चौरस आणि त्याचे 4 समान भाग झालेले आहेत बघा. म्हणजे या ठिकाणी हा मोठा आणि त्याचे जे 4 समान भाग झालेले आहेत, असे एकूण मिळून किती चौरस तयार झाले? 5 चौरस तयार झालेले आहेत. तसंच या बाजूला सुद्धा हा एक मोठा चौरस तयार झाला आहे आणि त्याचे जे 4 भाग झालेले आहेत समान, तर ते 4 भाग आणि हे 4 भाग, असे 4 भाग आणि हा मूळ एक चौरस, अशी या बाजूला सुद्धा किती चौरस तयार झाले? 5 चौरस तयार झाले. 5 आणि 5 10 चौरस एकूण झाले. आणि ही जी मोठी आकृती दिसते, या मोठ्या आकृतीमध्ये ही जी मूळ आकृती मोठी तो तर आयत दिसतोय, परंतु मधला जो भाग आहे त्या मधल्या भागामध्ये मात्र एक चौरस दिसतोय. म्हणजे हा एक चौरस, म्हणजे 5 + 1 + 5 असे आपल्याला किती चौरस मिळतील? 11 चौरस त्या ठिकाणी मिळतील. या आकृती 2 मध्ये चौरसांची संख्या किती? मग 11 आहे. त्यानंतर बघा, पुढचा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे की आकृती 2 मध्ये त्रिकोणांची संख्या किती आहे. आता किती त्रिकोण तयार होतात ते आपण त्या ठिकाणी मोजणार आहोत. बघा, पहिला एक त्रिकोण, हा दुसरा त्रिकोण, तिसरा त्रिकोण, चौथा, पाचवा आणि 6वा त्रिकोण. हे जे स्पष्ट दिसत आहेत ते 6 त्रिकोण झाले. त्यानंतर बघा, हा इकडे एक 7वा त्रिकोण, बरोबर. तसाच या बाजूचा हा एक 8वा त्रिकोण, या बाजूला असे 2 त्रिकोण झाले, 8 झाले. तसंच या बाजूचा हा एक 9वा त्रिकोण आणि या बाजूचा एक 10वा त्रिकोण, हे 10 त्रिकोण झाले. त्यानंतर मूळ मोठे जो 2 त्रिकोण तयार होत आहेत, हा एक त्रिकोण आणि हा एक त्रिकोण, 10 आणि 2 एकूण किती त्रिकोण मिळाले आपल्याला? 12 त्रिकोण त्या ठिकाणी मिळतात. म्हणून आकृती 2 मध्ये आपल्याला 12 त्रिकोण मिळतात. त्रिकोणांची संख्या किती आहे? 12 आहे. अशा पद्धतीने त्या आकृतीमध्ये तुम्ही मग चौरस किती आहेत ते शोधू शकतात, आयत किती आहेत ते शोधू शकतात. आता या ठिकाणी आयतांची संख्या तुम्हाला, आयत जो आहे तो मोठा एक दिसतोय, हा एक मोठा आयत दिसतोय, बरोबर. आणि अजून कुठले आयत शोधता येतील तुम्हाला? हा इकडचा एक आयत, हा इकडचा एक आयत तयार झाला. तसंच या बाजूला एक आयत, या बाजूला एक आयत तयार झाला. म्हणजे याच ठिकाणी 4 आयत तयार झाले. इथे 2, इकडे 2, तसं इकडचे 2, इकडचे 2, इथे सुद्धा 4 आयत मिळतील, इथे सुद्धा 4 आयत मिळतील. आणि हा मोठा एक जो आयत आहे तो दिलेला आहेच. म्हणजे इथं आयतांची जी संख्या आहे ती काय असणार आहे? 9 असणार आहे. 4 + 1 + 4 असे 9 आयत या ठिकाणी मिळतील. मग आयत सोडून किती चौकोन तयार होत आहेत? चौरस आणि आयत सोडून किती चौकोन तयार होत आहेत? बरोबर. अशा पद्धतीने तुम्हाला वेगवेगळे प्रश्न हे विचारलेले असतील यामध्ये. तर बघा, हे पहिलं पान आहे की ज्यामध्ये तुम्हाला जी माहिती दिलेली आहे की कशा पद्धतीने आपण शोधायचं आहे, कशा पद्धतीने या चौरसांची किंवा कुठल्या आकृत्या विचारल्या त्यांची संख्या शोधायची आकृतीवरून. या पहिल्या पानावर तुम्हाला स्पष्टीकरण दिलेलं आहे, काही प्रश्न दिलेले आहेत. त्यानंतर तुम्हाला जे दुसरं पान दिलेलं आहे त्यावर सुद्धा काय दिलेले आहेत? काही प्रश्न दिलेले आहेत. आता यामधले आपण 8 प्रश्न सोडवलेले आहेत, 7 प्रश्न आपण सोडवलेले आहेत आणि त्याच्या पुढील जे प्रश्न आहेत ते पुढच्या आकृत्यांवर आधारित आहेत. या 2 पुढच्या आकृत्या बघा, कसं सोडवायचं याचं स्पष्टीकरण सुद्धा आकृत्यांमध्ये दिलेलं आहे. आकृतीला नावं देऊन घ्यायची, ABCDEFGH, जिथं छेदनबिंदू आहेत तिथं नावं देऊन घ्यायची आणि
परत तुम्हाला आकृतीला नावं दिल्यानंतर लवकर त्या ठिकाणी कळेल की त्रिकोण कुठले, चौकोन कुठले. तसंच या ठिकाणी सुद्धा नावं दिले. ज्यांचा नावं देऊन गोंधळ होत असेल त्यांनी त्या त्रिकोणांच्या संख्येला नंबर द्यायचे. पहिला त्रिकोण, दुसरा त्रिकोण, तिसरा त्रिकोण, अशा पद्धतीने. इथं सुद्धा बघा, ही तिसरी आकृती आहे. तिसऱ्या आकृतीला छेदनबिंदूजवळ नावं दिलेत आणि चौथ्या आकृतीला सुद्धा छेदनबिंदूजवळ नावं दिलेले आहेत. त्यामध्ये त्रिकोणांची संख्या, चौकोनांची संख्या, चौरसांची, आयताची संख्या हे तुम्ही स्वतःच्या पद्धतीने, ज्याला ज्या पद्धतीने सोपं वाटतं अशा पद्धतीने त्या ठिकाणी करायचं आहे. आणि तिसरं जे पेज दिलेलं आहे त्या तिसऱ्या पेजवर तुम्हाला जे विचारलेले प्रश्न आहेत 1 पासून 14 पर्यंत 14 प्रश्न दिले. त्यातले आपण 7 प्रश्न सोडवलेले आहेत. पुढचे प्रश्न हे पुढच्या तिसऱ्या आणि चौथ्या आकृतीवर आधारित आहेत. पण ते कसे सोडवायचे हे या पानावर तुम्हाला दिलेलं आहे. प्रत्येकाकडे आता NMMSसाठीचं जे पुस्तक आहे ते पुस्तक आहे, त्या पुस्तकाचा वापर करून तुम्ही अभ्यास हा पूर्ण करायचा आहे. जे प्रश्न दिलेले आहेत ते प्रश्न सगळे पूर्ण करायचे आहेत.